शी विल डेफिनेटली ट्राय. शी इज अ शेमलेस गर्ल. गुरु सरांना परत इम्प्रेस करायचा ती प्रयत्न करणार. आपण सगळे आहोत ना. आपण तिच्यावर बारीक लक्ष ठेवायचं. आनंद, कसं आहे माहितीये का, गुरु सरांनी तिला घरातनं बाहेर काढलं असलं तरी मनातून बाहेर काढलं असेल की नाही याबद्दलच मला शंका आहे. सो वी मस्ट हॅव टू बी व्हेरी केअरफुल. फक्त राधिका वहिनींसाठी नाही तर आपल्या गुरु सरांसाठी सुद्धा. अथर्व, झाले का टेबल्स लिहून? आई आता एक पागिया. पटापटा लिह बरं. आई तू प्रॉमिस केलेलं माझं झाडावर आपण खायला जाणार. असं कधीच बोलले नव्हते मी. तर नाही आपण पिझ्झा खायला जाऊया पापांबरोबर. बाबांबरोबर नाही. त्यांना खूप कामं राहतात ना, ते कसे येतील? मी फोन करून विचारू? नाही, बाबांना आता फोन करायचा नाही, कामात असतील ते. चल लवकर लवकर होमवर्क करून टाक तुझं. तुला भूक लागली आहे ना, तुला लाडू देते खायला. आधीच हे आला बाबांचा नंबर. बाबा फोन उचला ना. हॅलो. हॅलो बाबा, आता का बोलत आहे? हा अथर्व, बोल बाळा, काय झालं? बाबा आपण पिझ्झा खायला जाऊया. पिझ्झा खायला? हो. हा, पण तू आईला विचारलंस का? अथर्व, कुणाशी बोलतोस? बाबांनी. अथर्व, आईला दे जरा. आई बाबांना बोलायचं आहे. हॅलो. हा, नाही काही नाही. अथर्व म्हणत होता त्याला पिझ्झा खायला जायचंय. हो, पण त्याला रोज रोज बाहेर खायची सवय नको ना लागायला. हो, नाही ठीक आहे, नंतर बघू कधी ते. हॅलो. हा, आज ठीक आहे, पण त्यांनी रोज रोज हट्ट नको करायला. कधी येत आहे त्याला घ्यायला, का मी पोचव? नाही नाही, मी संध्याकाळपर्यंत येतो त्याला पिकअप करायला. बर, तो तयार राहील. तो नाही म्हणजे तूही चल, तेवढाच चेंज मिळेल म्हणून म्हटलं. बाकी बर, येते मी पण. तयार राहतो आम्ही. ओके, येतो मी. आई मी म्हणाले तू नाही म्हणाली. बाबांनी बोलले तर हो म्हणाली. असं का? चल आवर. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे.
त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्यात? नेहा आले. आई मी येते. होय काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.